नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारं सुपर क्रीमी आणि टेस्टी मावा आईस्क्रीम। हे आईस्क्रीम इतकं मऊ आणि स्वादिष्ट लागतं की बाजारातील आईस्क्रीमची आठवणही येणार नाही। चला तर मग सुरू करूया आजची खास रेसिपी। मावा आईस्क्रीम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य। मावा आईस्क्रीम हा अगदी साधं आणि घरात सहज उपलब्ध होणारे साहित्य यापासून तयार होतं। मावा आईस्क्रीम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: दूध 1 बाउल, मावा अर्धा वाटी, साखर अर्धा वाटी, क्रीम अर्धा वाटी। हा सर्व साहित्य घेतला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। असा साहित्य घेतला आहे। सुरुवातीला गॅसवर एक कढई मी ठेवला आहे। त्यामध्ये 1 बाउल दूध घालूया। हा बघा, मी आता दूध त्या कढईमध्ये घातला आहे। हा बघा, मी घातला आहे। दूध मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा। सतत हलवत राहायचा म्हणजे दूध खाली लागणार नाही। हा दूध पळीने ढवळायचा। हा दूध थोडासा घट्ट होईतोपर्यंत तापवायचा। दूध हा पळीने सतत हलवायचा। दूध खाली लागणार नाही व उतू जाणार नाही याकडे लक्ष द्यायचा। मावा आता दुधामध्ये घालायचा आहे। दूध चांगला घट्ट झालेला आहे। या दुधामध्ये अर्धा वाटी मावा मी घालत आहे। हा बघा, मावा व्यवस्थित दुधामध्ये मिसळून घ्यायचा। यामुळे आईस्क्रीमला खूप छान रिच आणि क्रीमी टेस्ट येते। मावा घातल्यानंतर पळीने चांगला मिक्स करून घ्यायचा। आता या दुधामध्ये अर्धा वाटी साखर घालूया। हा बघा, अर्धा वाटी साखर मी आता घेतलेला आहे। या दुधामध्ये घालत आहे। हा बघा, अशा प्रकारे साखर घालायचा। साखर पूर्णपणे दुधामध्ये विरघळेपर्यंत मिश्रण हलवत राहायचा। हा बघा, पळीने असा हलवायचा। आता हे मिश्रण 4 ते 5 मिनिट हलक्या आचेवर शिजू द्यायचा। या दुधाला चांगला उकळी येऊ द्यायचा। हा दूध चांगला घट्ट होईतोपर्यंत शिजवायचा। हळूहळू मिश्रण थोडंसं घट्ट होईल आणि खूप सुंदर सुगंध यायला सुरुवात होईल। दूध चांगला उकळत आहे। हा बघा, एकदम छान। पळीने चांगला मिक्स करून घ्यायचा, हलवून घ्यायचा। हा दूध आता चांगला घट्ट झालेला आहे। गॅस बंद करायचा। दुधाच्या मिश्रणाचा हा कढई मी आता खाली ठेवत आहे। हे मिश्रणाचे दूध आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचा। दुधाचे मिश्रण आता थंड झालेला आहे। दुधाचे मिश्रण चांगला थंड झाल्यानंतर फ्रेश क्रीम अर्धा वाटी या दुधाच्या मिश्रणामध्ये घालायचा। चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा।
फ्रेश क्रीम घातल्यानंतर पळीने चांगला फेटून घ्यायचा. मावा आईस्क्रीमचा मिश्रण आता तयार झालेला आहे. हा मिश्रण मी 2 डब्यामध्ये काढत आहे. फ्रेश क्रीम घातल्यामुळे आईस्क्रीम खूप मऊ आणि क्रीमी तयार होतं. मावा आईस्क्रीमचा हा मिश्रण पहिल्या डब्यात मी घातलेला आहे. आता दुसऱ्या डब्यात पण मी घालत आहे. मावा आईस्क्रीमचा हा मिश्रण दुसऱ्या डब्यामध्ये मी घातला आहे. थोडासा राहिलेला पहिल्या डब्यात घातला. दोन्ही डब्यामध्ये मावा आईस्क्रीमचा मिश्रण घातला आहे. मावा आईस्क्रीमचा मिश्रण या डब्यामध्ये घातलेला आहे. आता झाकण लावून घ्यायचा. पहिल्या डब्याचा झाकण मी लावला आहे. दुसऱ्या डब्याचा पण झाकण लावला आहे. डब्यावर झाकण लावून 7 ते 8 तास फ्रीजरमध्ये सेट होण्यास ठेवायचा. रात्रभर सेट केलं तर आईस्क्रीम अजून छान तयार होतं. 7 ते 8 तास झालेला आहे. फ्रीज उघडून बघायचा. वा, एकदम चांगला असा आईस्क्रीम तयार झालेला आहे. दोन्ही मावा आईस्क्रीमचे डबे मी फ्रीजरमधून काढून घेतला आहे. या डिशमध्ये ठेवत आहे. मावा आईस्क्रीमच्या या दोन्ही डब्याचा झाकण आता उघडून बघायचा आहे. मावा आईस्क्रीमचा पहिल्या डब्याचा झाकण मी आता उघडत आहे, म्हणजेच काढत आहे. पहिल्या आईस्क्रीमच्या डब्याचा झाकण काढला आहे. हा बघा, एकदम क्रीमी. मावा आईस्क्रीमचा दुसऱ्या डब्याचा झाकण उघडला आहे. हा बघा, एकदम क्रीमी, एकदम सॉफ्ट असा हा आईस्क्रीम तयार झालेला आहे. हा मावा आईस्क्रीम सुपर टेस्टी, क्रीमी आणि टेस्टी असा तयार झालेला आहे. चमच्याने थोडासा काढून मी दाखवत आहे. हा बघा, एकदम सॉफ्ट आणि क्रीमी असा हा आईस्क्रीम तयार झालेला आहे. खूपच स्वादिष्ट. हा बघा, हे मावा आईस्क्रीम खूपच मऊ, क्रीमी आणि स्वादिष्ट लागतं. या आईस्क्रीमच्या डब्यावर वाटी असा पालथा घालायचा. हा बघा, आता गोल असा हा आईस्क्रीम तयार होतो. हा बघा, असा वाटीमध्ये आता हा आईस्क्रीम आलेला आहे. आता हा वाटी डिशमध्ये असा पालथा करायचा, म्हणजेच आईस्क्रीम काढून घ्यायचा. हा बघा, आता आईस्क्रीम या डिशमध्ये घातलेला आहे. असा हा गोलाकार आईस्क्रीम तयार झालेला आहे. एकदम सुपर. या मावा आईस्क्रीमला रंग छान आलेला आहे. एकदम क्रीमी व सॉफ्ट असा हा आईस्क्रीम तयार झालेला आहे. डब्यामध्ये राहिलेला थोडासा आईस्क्रीम मी वाटीमध्ये काढून ठेवला आहे. थोडासा हा आईस्क्रीम कट करून मी तुम्हाला दाखवत आहे. हा बघा, एकदम सॉफ्ट असा हा आईस्क्रीम तयार झालेला आहे. दुसऱ्या डब्यातील आईस्क्रीम पण मी असाच वाटीने असा साचा करून घेतलेला आहे. आता वाटीमध्ये आलेला आईस्क्रीम असा हा डिशमध्ये पालथा घातला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा मावा आईस्क्रीम तयार झालेला आहे. दोन्ही मावा आईस्क्रीम गोल आकाराचे तयार करून घेतला आहे. मावा आईस्क्रीम ही रेसिपी करून पाहिली तर पुन्हा तुम्ही बनवाल.
हा मावा आईस्क्रीम खूपच स्वादिष्ट, क्रीमी आणि मऊ मऊ असा तयार झालेला आहे. उन्हाळ्यासाठी हा मावा आईस्क्रीम एकदम परफेक्ट आहे. एकदम टेस्टी व स्वादिष्ट मावा आईस्क्रीम तयार आहे. डब्यातील उरलेला सर्व आईस्क्रीम या वाट्यामध्ये काढलेला आहे. एकदम सॉफ्ट असा हा मावा आईस्क्रीम तयार झालेला आहे. हा बघा, एकदम सॉफ्ट असा, एकदम छान मावा आईस्क्रीम. हा रेसिपी आता पूर्ण झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या व टेस्टी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.